आपल्या पुण्यात चांगले शाकाहारी रेस्टॉरंट्स कमीच आहेत नाही का? पण आता नो वरीज, प्रेझेंटिंग पुणेरी विलेज. आपल्या पुण्यातल्या स्वामीनारायण मंदिरासमोरच इथे तुम्हाला मिळेल शांत आणि प्रशस्त जागा, जेवणाची चव ती तर एकदम भारी. प्रत्येक खास तुम्हाला वाह म्हणायला लावेल. ताजे पदार्थ, उत्तम चव आणि पोटभर जेवण यांची गॅरंटी. घरातल्या सगळ्यांसोबत बाहेर जेवायला जायचंय तर मग पुणेरी विलेज तुमच्यासाठीच आहे. काय मग आजच या रेस्टॉरंटला भेट देताय ना? नमस्कार, मी तनया. न्यूज अंकटच्या प्राईम टाइम मध्ये आपलं स्वागत. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. आषाढी वारीनिमित्त मानाच्या 10 पालख्यांसोबत येणाऱ्या 1109 दिंड्यांना प्रतिदिंडी 20,000 रुपये अनुदान देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. अखेर 7 दिवसांनी बच्चू कडू यांचं उपोषण मागे. सुप्रिया सुळे यांनी पुणे आयुक्तांची भेट घेऊन मांडल्या विविध मागण्या. जालन्यात पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पोलिसांच्या वाहनांचे लोकार्पण. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय. आषाढी वारीनिमित्त मानाच्या 10 पालख्यांसोबत येणाऱ्या 1109 दिंड्यांना प्रतिदिंडी 20,000 रुपये अनुदान देण्यास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. या निर्णयाचा शासन निर्णय देखील राज्य सरकारनं जारी केलाय. खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे पालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेत शहरातील विविध समस्या मांडल्या. सुळे यांनी आसावरी जगदाळे हिला पुणे महापालिकेत नोकरी मिळावी अशी मागणी केली आहे. तसेच गंगाधम चौकात झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर शहरातील अपघात रोखण्यासाठी तातडीनं खबरदारी घेण्याची सूचना करत त्यांनी आगामी महापालिका निवडणुकीत प्रभाग रचना स्टँडर्ड फॉर्म मध्ये व्हावी अशी मागणी केली आहे. एकतर आयुक्त आधीही त्यांनी पुण्यात काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर दिल्लीतही ते अनेक वर्ष त्यांनी अतिशय उत्तम काम केलेलं आहे. त्याच्यामुळे दिल्लीचा अनुभव, पुण्याचा आधीचा अनुभव, आता पुन्हा आमच्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. कारण का एक अतिशय अनुभवी अधिकारी आणि एक माणसांच्यातला, सर्वसामान्य माणसातला एक अधिकारी म्हणून त्यांच्याकडे आम्ही सगळे पाहतो. त्याच्यामुळे आमच्या खूप अपेक्षा आहेत. आणि पहिलाच मुद्दा जो आम्ही सगळ्यांनी म्हणजे बापूंचा आणि सगळ्यांचाच आग्रह होता की आम्ही ऑर्डरनी लिस्ट केली होती. त्याच्यात पहिलं आमचं मागणी या सरकारकडे आणि PMCकडे आहे की आसावरी जगदाळे ची नोकरी. आता पहलगामच्या इशूला जवळपास किती 6 किंवा 7 आठवडे व्हायला आलेत आता. आणि हे झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनीच मागणी एकत्रपणे केली होती की आसावरी आणि त्यांच्या सगळ्याच जे 26 लोकांना आपण गमावलं त्या आतंकवादी एवढ्या मोठ्या हल्ल्यामध्ये, त्यांच्या प्रत्येकाला नोकरी, सहकार्य, आधार हे सरकारने आणि आपण एक समाज म्हणून सगळ्यांनी त्यांच्यावर उभं राहिलं पाहिजे. आणि ह्या पार्श्वभूमीवर आसावरीला नोकरी मिळावी आणि प्रत्येक कुटुंबाला मदत मिळावी ही भावना सगळ्यांचीच होती. मी माननीय मुख्यमंत्र्यांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी हा निर्णयही घेतला. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि दिव्यांगांच्या मानधनात वाढ या प्रमुख 2 मागण्या घेऊन गेल्या 5 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेल्या माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अखेर आपलं उपोषण आज मागे घेतलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे कर्जमाफीबद्दल कधीच बोलत नव्हते, पण आपल्या आंदोलनाला, उपोषणानं त्यांना यावर बोलायला भाग पडलंय. अजित पवार आज पुण्यातील कार्यक्रमात याबाबत बोलले. असं म्हणत बच्चू कडू यांनी सरकारने आपल्या मागण्या विचारात घेतल्याचं सांगत अन्नत्याग आंदोलनाला मागे घेतलंय. अहमदाबाद विमान अपघात घटना अत्यंत दुःखद असून काँग्रेस या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचं नाना पटोलेंनी भंडाऱ्यात बोलताना सांगितले. दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांच्या दुःखात काँग्रेस सहभागी आहे. पुन्हा अशा घटना होऊ नयेत यासाठी सरकारनं दखल घेतली पाहिजे असा शोक संवेदना काँग्रेस नेते नाना पटोले यांनी व्यक्त केला. अहमदाबाद वरून जाणार जे विमान होतं बोईंग एअर इंडियाचं, आणि त्या विमानामध्ये माजी मुख्यमंत्री गुजरात आणि 243 जवळपास त्या ठिकाणी प्रवासी होते. आणि त्याच्यामध्ये एकच प्रवासी त्या ठिकाणी वाचला गेला, बाकी सगळ्यांचा मृत्यू झाला. ही खऱ्या अर्थानं
आपल्या देशासाठीच नव्हे तर जगाच्या पाठीवर ही जी दुर्घटना आहे याचा संपूर्ण शोक व्यक्त केला जातोय. त्यांच्या परिवाराला हे दुःख, कारण की विमानामध्ये जे प्रवासी होते त्यांच्या परिवाराचं दुःख काय असेल ते आपल्याला सगळ्यांना कळते आहे. त्यांच्या दुःखातही काँग्रेस पार्टी सामील आहे. पुन्हा अशा घटना होऊ नये याची सरकारने दखल घेतली. या बातमीसह वेळ झाली एका छोट्या विश्रांतीची. लगेचच परत येऊ पाहदरा न्यूजकडे. तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. हा काही रॅन्डम गोंधळ नाही. ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या कानाकोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट. न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही, तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ ट्रुथ. जगाच्या कानाकोपऱ्यातलं 100% अनकट सत्य. नो ड्रामा, नो फिल्टर्स, जस्ट ट्रुथ. ग्लॅमरचं धम्माल जग, स्टार्सचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज. बॉलिवूडपासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये. गुन्ह्यांचा पर्दाफाश, थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स. क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय? मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट. आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही, तर ड्रोन, डाटा, डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार. पहा कृषी विश्व, प्रगतीची एक नवी दिशा. हेल्दी राहायचंय, फिट राहायचंय, मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स, हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अनकटच्या धन्वंतरीमध्ये. गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखठोक रिपोर्टिंग. राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये. #राजकारण न्यूज अनकटवर. जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन. ही गोष्ट ऐकलीत का, जी तुम्हाला विचार करायला लावेल? पहा विषय काय. शेवटच्या क्षणाचा थरार, मैदानावरील धमाल, खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही. क्रीडा विश्वमध्ये सर्व काही. प्रत्येक बातमी, प्रत्येक विषय, प्रत्येक घटना थेट तुमच्यापर्यंत. नो फिल्टर, नो बायसनेस. बातमी जशी आहे तशीच दाखवणार. आणि आता एक बिग अपडेट. न्यूज अनकट इज लेवलिंग अप. आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल, जिथे सगळं काही थेट रिअल आणि अनकट असणार. मोर कॉन्टेंट, मोर शोज, मोर रिअल टॉक्स. प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन्ड. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित घडामोडी. जालना जिल्हा नियोजन समितीच्या प्राप्त 1,82,00,000 रुपयांच्या निधीतून पोलिसांसाठी नवीन वाहने खरेदी करण्यात आली. या वाहनांचं पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. जालना पोलीस दलात नवीन वाहनं दाखल झाल्यानं पोलिसांना गुन्ह्यांच्या जलद गतीनं तपास करणं सोपं होणार आहे. शिक्षक भरतीतील शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात माजी शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना अटक करण्यात आली आहे. यावर नागपूर काँग्रेस नेत्या नयना झाडे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. तक्रार करणाऱ्यांनाच अटक का, असा प्रश्न विचारत त्यांनी बड्या संस्था चालकांना वाचवण्यासाठी नरड यांचा बळी देत असल्याचा आरोप केला. 2017 पासून सुरू असलेल्या घोटाळ्यात आतापर्यंत 18 जणांना अटक झाली आहे. दोषी संस्था चालकांवर कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी काँग्रेसकडून देण्यात आला आहे. संस्था चालकांवर आता कारवाई होईल असं वाटतं, पण माझ्या मते तरी संस्था चालकांवर सर्वात पहिले कारवाई त्यांच्यावर व्हायला पाहिजे होती. कारण शिक्षण विभागामध्ये शालार्थ आयडी करता प्रस्ताव हा संस्थेकडून येत असतो आणि जो व्यक्ती पात्र आहे त्या पदाकरता, शिक्षक असो की मुख्याध्यापक असो, पात्र असलेल्या शिक्षकाचाच प्रस्ताव हा शिक्षण विभागाकडे पाठवला जातो आणि त्यानंतर हे सगळं होत असते. त्यामुळे पहिले तर दोषी हा शिक्षण संस्थांवर पहिले दोषी मी शिक्षण संस्थांना मानते. मी मानते म्हणजे असं त्या प्रोसेसनुसार संस्था चालकच या प्रकरणामध्ये दोषी आहेत. उल्हास नरड यांना अडकवण्यात आल्याचंही तुमचं म्हणणं आहे का, असं वाटतं? त्यांना अडकवण्यात आलेलं आहे हे अगदी स्पष्ट होते आहे, सर्वांना माहिती आहे. नागपूरच्या भिवापूर येथील लग्न समारंभात
जेवणात सहभागी झालेल्या सुमारे 100 वराडींना जेवणातून विषबाधा झाली. बाधा झालेल्यांना जेवणानंतर रात्रभर उलट्या, हगवण आणि तापाचा त्रास सुरू झालाय. यातील 32 जणांवर उमरेड येथील रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती सध्या स्थिर आहे. मात्र 3 रुग्णांची प्रकृती चिंताजनक झाल्यानं त्यांना नागपूरला हलवण्यात आले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे लग्नाचा आनंद मावळला असून स्थानिक प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करत उपचाराची व्यवस्था केली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात बच्चू कडू यांच्या आंदोलनाला महाविकास आघाडीचा पाठिंबा असल्याचं जाहीर केलं. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्यांना आमचा पाठिंबा आहे असं सांगत वडेट्टीवार यांनी सरकारनं दिलेली आश्वासने पाळली नसल्याचा आरोप केलाय. महाराष्ट्र हा शेतकरी आत्महत्याग्रस्त राज्य बनल्याचंही ते म्हणाले. 7वा दिवस आहे. काल चर्चा पण झाली. नाही, असं आहे, बच्चू कडूंच्या आंदोलनाला महाविकास आघाडी म्हणून रोहित पवार स्वतः गेले होते. पवार साहेबांनी फोन केला होता आणि यापूर्वीच आमची भूमिका काँग्रेस पक्षाने स्पष्ट केलेली आहे की आमचा कुठल्याही परिस्थितीत आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीमागे आहोत आणि शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन जो लढत असेल त्याला आमचा पाठिंबा नक्कीच असणार आहे. आणि म्हणून बच्चू कडूंच्या आंदोलनाला सुद्धा काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे. कारण हे खोटारडा सरकारने जे आश्वासनं दिली, कर्जमुक्तीची, शेतीमालाला बोनस देण्याची, तर कुठलेही आणि हमीभाव देण्याची कुठलीही आश्वासनं या सरकारने पाळली नाही आणि जनतेची आणि विशेष करून शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचं काम आणि पाप या सरकारने केलेलं आहे. आणि म्हणूनच शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी जो पाऊल उचलेल त्याला आमचं नक्की समर्थन राहील. या बातमीसह वेळ झाली एका छोट्या विश्रांतीची. लगेचच परत येऊ पाहत न्यूज अनकट. स्पीड, थ्रिल, जोश या साऱ्यांचा थरार म्हणजे सुपर क्रॉस रेसिंग. आणि याच सुपर क्रॉस रेसिंगचे सुपर हिरो ईशान लोखंडे लवकरच येत आहेत आपल्या भेटीला न्यूज अनकटच्या क्रीडा विश्वमध्ये. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित घडामोडी. राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मूग, स्तन आणि गर्भाशय मूग कर्करोग विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येते. या मोहिमेअंतर्गत संशयित रुग्णांवर मोफत निदान आणि उपचार करण्याकरता जिल्ह्यात कॅन्सर व्हॅन कार्यरत करण्यात आली आहे. या व्हॅनचं उद्घाटन यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या हस्ते झालंय. 3 कर्करोगासंबंधित कॅन्सर डायग्नोसिस व्हॅनमध्ये रुग्णांची बायोप्सी करण्यात येणार आहे. ही कॅन्सर व्हॅन जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा तसेच ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये महिनाभर फिरणार आहे. संशयित लक्षणे असलेल्या रुग्णांनी तपासणी व्हॅनचा लाभ घेण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं. वन्यजीव आपल्या जगण्यासाठी कसा संघर्ष करतो याचा प्रत्यय पेंचच्या जंगलात दिसून आला. मध्य प्रदेशातील पेंचच्या तुरिया गेट जवळ एका थरारक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो. या झाडावर बसलेल्या बिबट्यावर लक्ष्मी नावाची वाघीण अचानक हल्ला करते. मात्र जीव वाचवण्यासाठी बिबटा झाडावरून खाली उडी मारून धावत दुसऱ्या झाडावर चढतो. लक्ष्मी वाघीण देखील त्याचा पाठलाग करत झाडावर बऱ्याच उंचीपर्यंत चढते. वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार लक्ष्मी वाघिणीचे 3 बछडे होते. मात्र अलीकडेच 2 बछड्यांचा मृत्यू झाल्यानं ती अधिक आक्रमक झाली. कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील म्हाळुंगे तर्फे बोर गावात जागेच्या वादातून जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. 5 जणांनी सचिन पांडुरंग पाटील या व्यक्तीवर जीवघेणा हल्ला केला असून बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. स्वतःच्या मोकळ्या जागेत बांधकाम करण्याच्या दृष्टीनं इंजिनियरला जागा दाखवत असताना शेजारीच राहणाऱ्या पाटील कुटुंबियांतील 5 जणांनी जीवघेणा हल्ला केल्याचं कळतंय. सातारा जिल्ह्यातील फलटण शहरामध्ये असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यांच्या सुशोभीकरणासाठी योग्य ते सहकार्य करणार असून हा पुतळा संभाजी महाराजांच्या आजोळ्यात असल्यानं ही सर्वांसाठीच अभिमानास्पद बाब असल्याची माहिती सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली आहे. पुतळा परिसरामध्ये विद्युत रोषणाई आणि वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी संजीवराजे बोलत होते. यावेळी नाईक निंबाळकर कुटुंबीय आणि फलटणकर नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. संभाजी महाराजांचा पुतळा फलटणमध्ये व्हावा अशी अनेक वर्षांपासून फलटणकरांची आपल्या सर्वांची इच्छा होती आणि साहजिकच आहे. श्रीमंत
छत्रपती संभाजी महाराजांचा आजोळ आहे फलटण आणि त्यामुळं फलटणला त्यांचा पुतळा असावा अशी आपल्या सर्वांची भावना होती आणि जे काही हिंदवी स्वराज्यासाठी त्यागाची भूमिका या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या प्राणाची आहुती दिली या ठिकाणी एक वेगळा आदर्श निर्माण केला आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने मराठा साम्राज्य पसरवण्यासाठी त्यांच्या ह्या त्यागामुळे त्यांच्या प्राणाच्या आहुतीमुळे ते शक्य झाले हे आपल्याला कदापिही विसरता येणार नाही आणि याच करता त्यांच्यापासून स्फूर्ती मिळावी आपल्या तरुणांना तरुणींना स्फूर्ती मिळावी या दृष्टीने त्यांचा पुतळा फलटणला असणं अत्यंत आवश्यक होतं.